रेगरेवाडी आंबेनंतर पेडा विटकवली हापगेगर विंगर विवर पिंपरीकर पेडा अंधारी नागोली कुडाळ सांगलीकर पेडा पेटली शेते जवळवाडी पेसकरवाडी भुतेगर आमगेगर महागाव पाडळ मालतोसी आखेगडी गणगवडी कुंभारगडी शेपडी चोरांबे भोगोडीतून पेडा गर्दीतून पेडा तोंडेवाडी माणिकर आता आपल्या चार दिल्या काढायच्या आहेत या चार जिल्ह्याच्या सर्वसाधारण महिला या संख्या आरक्षित राहतील पेटली तिसरी गाडा तोंडेवाडी दरेवाडी दरेपूर आंबेघर कुडाळ नागरिकांचा मागास प्रवर्ग पहिला आता शेवटची ठिकाणा पहिगाव
बनवलेला आहे. परत मी वाचून दाखवतो. ते 5 SC महिलांसाठी केलेले आहेत. धुंद, दरेबुरू, सावली, पिंपरी आणि करंजे. तर 5 ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिला आणि त्या 4 राहिले आहेत रांजणी, मोरोशी, आखाडे आणि भदर या अनुसूचित जातीसाठी. त्यानंतर अनुसूचित जमाती जे आहेत त्यांच्यासाठी 2 ग्रामपंचायती आवश्यक होत्या. सायगाव ग्रामपंचायत जे आहे ते अनुसूचित जाती महिलांसाठी आवश्यक आहे आणि केंद्र जे आहे ते अनुसूचित जमातीसाठी आहे. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जो आहे त्यासाठी आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती फक्त नागरिकांचा मागास प्रवर्ग काळगाव, काटवडी, असनी, मुकवडी, वानूर, घोटेघर, बामणीचा पुढा, जोगडी, तळोशी, कुर्लोशी, खर्चिकरपुरा, बेलवडे, इंदावितरपुरा, बोंडारवाडी, डांगरेघर, वाघदरे या ग्रामपंचायतीला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे. आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला त्यामध्ये मातेखोड, मैगाव, राजे, आगलाईवाडी, आलेवाडी, महू, तलपाडे, आरडे, केळझर तर सोळशी, निजरे, विभवी, पवारवाडी, कोळघर, करती तर पेढा, वेळे, कावडी आणि आंबेकर तर पुरा हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहे. सर्वसाधारणपणे महिला आरक्षण जे आहे ते आपण सर्वसाधारण महिलेसाठी कोणत्या ग्रामपंचायतीच्या 41 ग्रामपंचायती आरक्षण केले आहेत त्यांची नाव वाचून दाखवतो. मरडमुळे, काळोशी, बावडे, ठामगर, शिंदेवाडी, दापावडी, रामवाडी, भानेघर, वारंजवाडी, वाकी, नरमदेव, केळंबे, गाढवणी, पुनर्वसन, कुसुंबी, ओझरे, सोनगाव, करंजोशी, पुनवडी, नातेगुरू, मोहाड, मसवे, भोगवणीकर कुराड, रायगाव, मोरड, आपटी, बिवडी, एकीव, कसबे बामणी, रांगेघर, पारस पुनर्वसन, दिवदेव, उमरेवाडी, बेलोशी, मामोलकरवाडी, कोडेवाडी, मोडावळे, खर्शीबारावळे, कुडाळ, पेटली, धोंडेवाडी आणि रुईगर अशा या 41 ग्रामपंचायती आपण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित केलेल्या आहेत. उर्वरित 40 ग्रामपंचायती जी आहेत त्या सर्वसाधारणसाठी राहणार आहेत. त्यांची नावं वाचून दाखवतो. मांडी, गोंदेवाड, जरेवाडी, पिलुसकरवाडी, तरेपूर, सर्जापूर, आनेवाडी, नंदगडे, गोगावली, गाळदेव, निपाणी, गोगाव, सरकाळे, रेल्वेवाडी, आंबेडकर पेढा, रिटकवडी, हातगेघर, विवळ, पिंपरीकर पेढा, अंधारी, बळवणी, सर्वीकर पेढा, सेते, जवळवाडी, केसकरवाडी, भुतेघर, महागाव, पानस, सोगरी, गुणावळे, केंजळ, मानकवडी, आखेघरी, धनवडी, कुंभारणी,
ग्रामपंचायतीचं जे आजचं आरक्षण जाहीर करीत आहोत. तयार करा की एस साठी आरक्षण SC काय झालं हेच आज आपण जावळी तालुक्यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 मधील सरपंच निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार 2025 ते 30 या कालावधीसाठी 125 ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर केलेलं आहे. त्या 125 ज्या ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 9 आपण गावं आरक्षित केलेली आहेत. त्यामध्ये 5 महिला या कॅटेगरीसाठी आरक्षित केलेली आहेत. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 गावे आपण आरक्षित केली आहेत. त्यापैकी एक जे आहे ते महिलेसाठी आरक्षित ठेवलेलं आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 33 ग्रामपंचायती आरक्षित केलेल्या आहेत. त्यापैकी 17 महिला आरक्षण त्या ठिकाणी आपण जाहीर केलेलं आहे. उर्वरित 81 जे आहे ते सर्वसाधारणचं आपण आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि त्या 81 मध्ये 41 गावामध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर केलेलं आहे. अशा प्रकारे आज 125 ग्रामपंचायतीचं आपण 25 ते 30